नमस्कार मंडळी, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. हिरे मॅडम आणि रावसाहेब गावातल्या माणसांना धमकवायला आलेले असतात आणि ते अधिराजवर देखील आरोप करत असतात. तेवढ्यातच रावसाहेबांना पिंट्याचा कॉल येतो. रावसाहेब पिंट्याला सांगतात की अजून 15 मिनिटांनी तुला इथे नित्याला घेऊन यायचंय. पिंट्या त्यांना सांगतो की अहो आपली पोरं ही हात हलवत आलीये, त्या मॅडम तर काही सापडली नाहीये त्यांना, आणि आपण त्या अधिराजला पाठवणार होतो ना, तर त्याच्या जागी त्याने दुसरंच कोणाला तरी पाठवलंय. त्याचा अर्थ तो सुद्धा तालुक्याला नाहीये. आणि मग रावसाहेब घडलेला सगळा प्रकार हा आहिरे मॅडमला सांगतात आणि तो सांगतो की नित्या मॅडम आपल्या ताब्यात नाहीये, त्यांना कोणी किडनॅप केलं ते नाही माहिती. मला तर असं वाटतंय की अधिराजच त्यांना पळून घेऊन गेलाय. तर आहिरे मॅडम म्हणत असतात की तोंड वर करून हे काय सांगताय तुम्ही आम्हाला, तुम्ही तर चांगली फिल्डिंग लावली होती ना. तर इकडे अधिराज हा पाहुणीला म्हणत असतो की कुठे आहेत त्या पाहुण्याबाई. पाहुणी म्हणत असते की जाऊ दे ना, तिला नाही यायचं तर आपण जाऊयात. परंतु अधिराजला कुठेतरी नित्याची काळजी वाटत असते आणि तो जोर जोरात हॉर्न वाजवत असतो, जेणेकरून नित्याने ते हॉर्न ऐकून गाडीकडे यावं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे 60 लाईक्स. त्यामुळे हे सुद्धा टार्गेट तुम्ही आम्हाला लवकरच पूर्ण करून द्याल अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. आणि मग नित्यालाही भीती वाटत असते. तिला असं वाटत असतं की हे लोक जर गेले तर मी एकटीच इथे थांबेल. तिलाही भीती वाटत असते, त्यामुळे ती बाहेर येते. परंतु नित्याला बसायला जागा नसते गाडीवर, त्यामुळे अधिराज पुढे सरकतो. दोघंही भावंड बसतात आणि त्यानंतर नित्या त्यांच्या मागे बसते. तर इकडे रावसाहेब आहिरे मॅडमला म्हणत असतो की गावकऱ्यांना आपण भडकवलंय ना, तर अजून आपण आगीत तेल ओतूयात आणि आपण अजून लोकांना पेटूयात. आहिरे मॅडम त्याला म्हणत असतात की काय गरज होती तुम्हाला हा प्लॅन करायची, एक काम तुम्हाला सांगितलं तेही तुम्हाला धड करता येत नाही. तर आता अधिराज तेवढ्यातच नित्याला घेऊन तिथे आलेला असतो. तर रावसाहेब म्हणत असतो की बघा गावकऱ्यांनो, हा अधिराजच नित्या मॅडमला पळवून घेऊन गेला होता. नित्या गाडीवरून उतरते. निशांत तिला विचारत असतो की नित्या तू ठीक आहेस ना, तुला काही झालं तर नाही ना, आणि हा तुला पळवून घेऊन गेला होता का. त्यावर नित्या म्हणते की हे बघ, तू काळजी करू नकोस, मी ठीक आहे. तितक्यातच आहिरे मॅडम म्हणतात की हे बघा नित्या मॅडम, तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. तुम्ही न घाबरता सांगा की हा तुम्हाला पळवून घेऊन गेला होता का. तुम्ही हे अजिबात विसरू नका की या गावातली महिला सरपंच आहे, त्यामुळे ही महिला सरपंच कुठल्याही मुलीवर अन्याय होऊ देणार नाही. त्यावर नित्या होकारार्थी मान डोलावते. आहिरे मॅडम म्हणतात की आम्ही इथे असताना तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आणि या अधिराजने खूपच वंगाळ काम केलंय. असं म्हणून आता ती रावसाहेबकडे चप्पल मागत असते. रावसाहेब चप्पल काढतात आणि आहिरे मॅडमच्या हाताखाली देतात. आहिरे मॅडम अधिराजला म्हणत असतात की अधिराज, आम्ही गावातला तुला खूप चांगला मुलगा म्हणून समजत होतो, परंतु आज तू खूप वाईट काम केलंयस आणि आता तुला याची शिक्षा मिळणारच आहे, कारण पुढे जाऊन परत गावात असं काही काम होता कामा नये. आणि मी सरपंच असताना आपल्या गावात वाईट कामं झालेलं मला अजिबात चालणार नाही. आहिरे मॅडम आता अधिराजच्या कानाखाली मारणारच असतात. तितक्यातच नित्या त्यांचा हात धरते आणि म्हणते की हे बघा, हा आमचा पर्सनल मॅटर आहे, तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करू नका. आणि ती निशादला म्हणते की चल आपण गेस्ट हाऊस मध्ये जाऊयात, आणि असं म्हणून ते दोघंही तिथून निघून जातात. पण आहिरे मॅडमचा हात आता नित्याने पकडलेला होता, त्यामुळे आहिरे मॅडमला नित्याचा खूपच राग आलेला असतो आणि कुठेतरी तिचा गावकऱ्यांसमोर अपमान पण झालेला असतो. गावकरी तिथून निघून गेल्यानंतर विमलला सुद्धा अधिराजचा राग आलेला असतो आणि अधिराज सोबत काहीही न बोलता ती आतमध्ये निघून जाते. अधिराजचे वडील सुद्धा अधिराजला म्हणत असतात की अरे अधिराज, काय केलंस तू, इतके दिवस झाले कुणीही आपल्यावर असा घाणेरडा आरोप केला नव्हता आणि तू खुशाल त्या मुलीला पळवून घेऊन गेला होतास. अरे हे सर्व करायची काय गरज होती. अधिराज म्हणत असतो की अहो बाबा, तुमचे संस्कार माझ्या सोबत असताना मी असं वाईट पाऊल कसं काय उचले, आणि मी तुम्हाला सांगतो की मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. तर आहिरे मॅडम घरी आलेले असतात. गावकऱ्यांसमोर त्यांचा अपमान झालेला असतो असं त्यांना वाटत असतं. रावसाहेब म्हणत असतात की अहो आहिरे मॅडम, तुम्ही शांत तर व्हा. परंतु आहिरे मॅडम म्हणतात की आता जर तुम्ही एक शब्द बोलला ना, तर तुमचं थोबाड फोडून टाकेल. रावसाहेब म्हणत असतात की अहो तुम्हाला सांगतो, मी कडक फिल्डिंग लावली होती, परंतु हे सर्व कसं झालं तेच कळत नाहीये. आहिरे मॅडम म्हणतात की अहो तुम्ही माझा मुलगा आहात ना, माझा एक तरी गुण घ्यायचा होतात ना, सगळे बापाचे गुण घेऊन आलाय. त्या नित्याला अधिराजनेच किडनॅप केलं होतं आणि अधिराजच घेऊन आला, म्हणजे सर्व गावकऱ्यांसमोर तो अधिराज हिरो झाला ना. आणि त्या नित्या मॅडमने खूप चुकीचं केलंय माझ्यासोबत. सर्व गावकऱ्यांसमोर त्यांनी माझा हात पकडला काय, आणि ही गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. आणि ही आहिरे मॅडम, आता नित्या मॅडम तुम्हाला कधीही सोडू शकत नाही. आता मी बघाच तुम्हाला कसा धडा शिकवते ते, फक्त हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ दे. आणि माझा अपमान केलेल्या लोकांना मी कधीच विसरत नाही. तर इकडे गेस्ट हाऊस वर निशांत आणि नित्या दोघंही गेलेले असतात. नित्या जरा चुपच असते. तेव्हा तो विचारत असतो की काय झालंय नित्या, मला सांगशील का जरा. नित्याला घडलेला प्रकार आठवत असतो, परंतु नित्या त्याला
सांगत असते की मला काही झालेलं नाहीये, तू उगाच काळजी करू नकोस. तितक्यातच तात्या तिथे येतात आणि ते म्हणतात की हे बघा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, पण अधिराज खरंच खूप चांगला मुलगा आहे. तुम्ही जर म्हणताय की तो तुम्हाला पळवून घेऊन गेला तर तुम्हीच त्याच्या गाडीवर बसून आलात, मग तो तुम्हाला गाडीवर बसून का आणेल? निषाद म्हणत असतो की मलाही तेच कळत नाहीये हे सर्व काय चाललंय ते. तर इकडे विमल आणि पावनी दोघीही स्वयंपाक करत असतात. तर अधिराज किचन मध्ये येतो आणि विमलचा राग घालवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की आयडे बघ, मला तुझ्या डोळ्यामध्ये पाणी बघवत नाहीये, एक काम करतो मीच कांदा चिरतो. परंतु विमल म्हणत असते की अहो तुम्ही याला सांगा मला त्याच्याशी अजिबात बोलायचं नाहीये. अधिराज म्हणत असतो की आयडे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी तुझा मुलगा आहे ना, काही चुकीचं केलेलं नाही. अहो तात्या तुम्ही तरी सांगा. सावरी म्हणत असते की अगं मी सुद्धा होते त्याच्यासोबत, माझ्यावर तरी विश्वास ठेव. विमल म्हणते की आता कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? तर पावनी म्हणत असते की परंतु अधिराजने काही चुकीचं केलंच नाहीये, आणि जर अधिराजने काही केलं असतं तर त्या मुलीने अख्खं गाव डोक्यावर घेतलं असतं, आणि आपलं गाव कसं आहे माहितीये ना तुला, आणि आपला अधिराज कसा आहे हेही माहितीये तुला. विमल म्हणते की अरे वा, म्हणजे तुम्ही सर्वजण एकत्र या आणि मला खोटं ठरवा. काका म्हणत असतात की हे बघ विमल, आपला अधिराज कधीही काही चुकीचं वागू शकत नाही हे तर तुला माहितीये ना. अधिराज विमलला म्हणत असतो की आयडे तुझा विश्वास माझ्यावर बसावा यासाठी मी काय करू सांग बरं. विमल म्हणते की पाहुणे तू त्याला जेवायला वाढ, सध्या तरी मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. विमल तिथून निघून गेल्यानंतर अधिराजला मात्र फार वाईट वाटत असतं. तर काका त्याला समजावत असतात की अरे तिचा राग काही जास्त वेळ टिकणार नाही, निघून जाईल तो. अधिराज आता बाहेर येऊन बसलेला असतो. पाहुणी त्याच्या जवळ बसते आणि म्हणते की काय रे तुम्ही मायलेक, दोघांच्याही डोळ्यात पाणी आहे. तिकडे आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि इथे लेकराच्या डोळ्यात पाणी. हे बघ आता तात्या काय म्हणाले की आईचा राग म्हणजे आवळावरचं पाणी. आई आता लवकरच ठीक होईल आणि तुझ्याशी बोलेल सुद्धा चांगलं, तू जास्त काळजी करू नकोस, आणि तू काही सुद्धा चुकीचं केलेलं नाहीये हेही आम्हाला माहितीये. आणि सावरीला सोडायला जातोयस ना तू, त्याच्यामुळे गॉगल लावून जा, म्हणजे तुझ्या डोळ्यातलं पाणी कॉलेजच्या मुलींना दिसणार नाही. आणि मग अधिराज लगेचच हसायला लागतो. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अधिराज आणि नित्या दोघंही बाहेर गेलेले असतात. तिथे माई सुद्धा आलेले असतात. माई म्हणत असतात की माझे गौरी आणि जयदीप इथेच कुठेतरी असणार आहे, आणि मला असा भास होतोय की ते इथेच कुठेतरी आहेत. आणि त्याच वेळी माईंच्या नजरेला गौरी आणि जयदीप पडतात. तर मित्रांनो, असे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.